सत्य समोर येईलच। आज सत्तेचा आणि पोलिसांचा दुरुपयोग आणि गैरवापर करून जरूर तुम्ही माझ्यावर खोट्या केसेस केल्या असतील। माझा सवाल अजून तोच आहे, नायर इस्पितळामध्ये 4 महिन्याचं ते बालक मृत्युमुखी का पडलं, त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्युमुखी का पडले, त्यांची माता तिचा मृत्यू का झाला, नायर मध्ये रुग्णांना त्या ठिकाणी योग्य वेळेला सेवा सुविधा का नाही मिळाली, आणि या प्रश्नांची उत्तर देता येत नाहीत म्हणून जे मी बोललो नाही ते मुद्दामून निर्माण करून माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या जात आहेत। जे मी बोललो हे आजही फेसबुकवर जनतेसमोर आहे, आणि त्यामुळे जी केस बनूच शकत नाही त्याची केस खोट्या पद्धतीने जरूर तुम्ही केली असाल, पण माझा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही। सरकारच्या नाकर्तेपणा विरुद्धचा संघर्ष मी अजून कडवा करीन। कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणून खोट्या केसेस करतायत का? नायर इस्पितळातील मृत्युमुखी पडलेल्या जनतेला न्याय द्या हे म्हटल्यावर खोट्या केसेस करताय का? ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण टिकलंच पाहिजे म्हणून माझं निलंबन करताय का? सावरकरांच्या बाबतीमध्ये अपमान कोणी करू नये हा प्रश्न उपस्थित केला तर धमकावणाऱ्या नोटीस देतायत का? मी आणि माझे सहकारी यात दबणार नाही, घाबरणार नाही, झुकणार नाही। हा जो अहंकार ठाकरे सरकारचा आहे त्याविरुद्धचा संघर्ष अजून कडवा केला जाईल। न्यायालयात मध्ये तर माझी बाजू मांडीनच, पण समस्त जनतेच्या सेवेचा घेतलेला वसा बिलकुल टाकणार नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी खोट्या पद्धतीने केलेल्या केसेस मध्ये पोलिसांनी सत्तेचा जो दुरुपयोग केला त्याचा मी निषेध करतो आणि संघर्षाची ग्वाही देतो।